आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ। नागपुर दिनदहाड़े 5 वर्षीय बालिका के अपहरण से मची खलबली। फोन कर 20,000 रुपए की मांगी फिरौती। अपहरण बालिका को 1 घंटे में बेलतारोड़ी पुलिस ने खोज निकाला। नागपुर बेलतारोड़ी थानांतर्गत एक अपराधी ने परिचित महिला की 5 वर्षीय बेटी का अपहरण किया। इसके बाद फोन कर उससे 20,000 रुपए की फिरौती मांगी। घटना की गंभीरता को देखते हुए बेलतारोड़ी के वरिष्ठ थानेदार मुकुंद कवाड़े ने अलग अलग टीमों का गठन कर आरोपी को 1 घंटे के भीतर दबोच लिया और बच्ची को सकुशल मां के हवाले कर दिया। मामला दर्ज करने से पहले ही पुलिस ने बच्ची को ढूंढ निकाला। बेलतारोड़ी पुलिस के तत्काल एक्शन के चलते बड़ी वारदात टल गई और ऐसी ही खबरों को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल। आइए देखते हैं आगे की पूरी खबर। फिर्यादी प्रणाली सिद्धार्थ नंदेश्वर या पोलीस स्टेशनला 4:15 वाजताच्या दरम्यान आले। तर त्यांनी सांगितलं की त्यांची लहान मुलगी कुमारी माई अशी वय 5 वर्ष हिला किडनॅप केलेले आहे असा त्यांचा कॉल होता। त्या पद्धतीने गंभीर घटना असल्याने आम्ही तात्काळ फिर्यादीला आमच्या वाहनामध्ये सरकारी वाहनामध्ये तसेच प्रायव्हेट जे वाहन होते एक ते उपलब्ध केले तात्काळ आणि त्यामध्ये काही महिला ज्या खाजगी युनिफॉर्मवर खाजगी सिव्हिल ड्रेसवर अशा 3 महिला त्यांचं एक पथक आणि इतर 2 पथकाचे 3 वाहन आम्ही तात्काळ रेडी केले आणि घटनास्थळ आम्हाला फिर्यादी प्रणाली यांनी दाखवलं आणि ते पाहून आम्ही तात्काळ तिथून जो आम्हाला तांत्रिक पद्धतीने लोकेशन प्राप्त झालेले होते त्यावर पोहोचलो। यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव मिलेंद्र सूर्या कपूरचंद बघेल वय 30 वर्ष असं आहे आणि हा क्राईम चार्टवरचा आरोपी आहे। यापूर्वी पोलीस स्टेशन हिंगणा येथे मर्डरचा सुद्धा त्यावर गुन्हे दाखल आहेत तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे त्यावर दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही आरोपी हा त्यांनी 20,000 रुपयाची खंडणी मागितलेली होती आणि मुलगी ही 5 वर्षाची त्याच्याकडे असल्याबाबतचे कॉल्स मोबाईलवर जेव्हा फिर्यादी आमच्या सोबत होती त्यावेळेस सुद्धा प्राप्त झालेले होते। तर त्या पद्धतीने आम्ही मुलीची जी मुलगी 5 वर्षाची आहे तिच्या जीवाची जोखीम म्हणून अतिशय सावधगिरीने आम्ही हे जे नियोजन केलंय आणि त्यामध्ये हॉटेल राजघराणा या ठिकाणी हे यापूर्वी काम करत होते। परंतु जी घटना होती त्या घटनेमध्ये त्यांनी तिला डोंगरगाव या ठिकाणी 20,000 रुपये घेऊन बोलावलेले होते। डोंगरगाव या ठिकाणी जेव्हा तिने पैसे घेतले आणि आमच्यासोबत ती रेडी राहिली अशा वेळेस आम्ही एक ट्रॅप केला आणि त्या पद्धतीने अतिशय सावधगिरीने त्याला पेट्रोल पंप डोंगरगाव येथे HP पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला पकडले। मुलगी ही सुखरूप मिळालेली होती। तसेच आरोपी याला सुद्धा आम्ही अटक केलेले आहे आणि आरोपीवर क्राईम चार्ट आहे। आरोपीने याच्यापूर्वी सुद्धा आशिष बिसेन नावाच्या व्यक्तीचा मर्डर केलेला होता आणि आरोपी हा कुंकार आहे म्हणजे शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा होता आणि अतिशय सावधगिरीनं जी 5 वर्षाची मुलगी होती ती आम्ही रेस्क्यू केलेली आहे पोलीस स्टेशन बेलतरवीवरून। हे सर्व जी माहिती आहे यामध्ये आम्ही तुर्तास आम्हाला 4:15 वाजता जशी माहिती मिळाली तशी आम्ही आमचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 रश्मिता राव मॅडम आणि श्री हिवरे साहेब अजनी विभाग ACP यांच्या मार्गदर्शनात केली। त्यांनी आम्हाला नियोजन करायला सांगितले आणि त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही वेळोवेळी त्यांच्या टचमध्ये राहू हा एक गंभीर घडणारा जो गुन्हा होता तो आम्ही अतिशय सावधगिरीनं बाळगून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपीला यामध्ये अरेस्ट केलेला आहे। आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ।